गुड मॉर्निंग गाईज, स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये. स्वागत आहे तुमचं. आणि दो पाऊस चालू झाला. आमचं काम होतं बँकेत, सकाळी ऊन पडलं होतं, टू व्हीलरवर आलो आहे. आणि आज तारीख आहे 27 जुलै. रेड अलर्ट दिला 28-29ला. आम्हाला वाटलं खरं आहे खोटं माहीत नाही, पण हे बघा लगेच बाहेर आलो बँकेच्या आणि दो पाऊस चालू झाला आहे. समोर जी दिसते ती मुळा मुठा नदी आहे बघा, झाडांच्या पलीकडे. आणि हा आपला मुंडवा खाराडी रोड आहे आतला. म्हणजे हवामान खात्याचे अंदाज कधी कधी खरे ठरतात. उद्यापासून सांगितलं रेड अलर्ट, पण आजपासून स्टार्ट झालं आहे. आता प्रियांकाला उद्या ऑफिसला जायचं आहे. 4 दिवस आज तिचं वर्क फ्रॉम होम आहे. आणि आज आत्ता पाऊस चालू झाला. धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा आल्यापासून सगळेच खाते मला वाटते सिरियस झालेत. हवामान खात्याने चांगलंच सिरियस घेतले. हे बघा, चला जेवण करायचे ना. गाई जीवन मला जेवण करू देत नाही, त्यामुळं त्याला बाहेर घेऊन जावं लागतं. आणि मग काहीतरी त्याला खेळायला न्यावं लागतं. कारण कसं आहे, तर जेवताना आहे ना ताटात टाकतो चपाती तोडून, काही पण करत असतो. आई त्याला घेऊन गेली आहे. आणि जेवायला बघा वायदवे काय आहे आज. छोलेची भाजी आहे, चपाती आहे, थोडंसं आपलं सॅलड आहे. एक नंबर झाले. आणि इथं पनीर आहे प्रोटीनसाठी. जिमला गेलो नाही, पण प्रोटीनचं डाएट तर घ्यावंच लागतं आपल्याला. मस्त झाली भाजी यार. फायनली विवान माझ्याकडे आलेलाच आहे. मी घरी असल्यावर मला दरवाजा लावून घ्यावं लागतं. काय खातो रे तू? शेंगदाणा खायचे अजून? खा. तिखट नाही लागत? शेंगदाण्याची चटणी केलेली आहे, थोडीशी तिखट आहे, पण त्याला आवडते ती. खायचं बरोबर सापडतं का तुला? घे ना. तुम्हाला पाहिजे काय? मग सगळं खाणार काय? ताटा नान घेऊन जातो. मी सगळं घेऊन पुडा पुडा म्हटलं ते खाली थोडंसं. बघा असं करता तुम्ही, उचला ते. गाईच बघा, प्रियंकाने सोया स्टिक संपवलं आणि आता बघा चिप्स खायला आली. एवढे चिप्स घेतले प्रियंका भरून. तो अख्खा पुडा संपवला सोयाबीनचा. कमी होतं सोया स्टिकचा अख्खा पुडा होता. आता हे बघा केरला चिप्स आहे. आवाज ऐकला लगेच आली इकडे प्रियंका. वर्क फ्रॉम होम असले की असं असतं. खाऊ का तू? मला दे ना. खाऊन टाकलेलं आहे काय? ओल्ल ओल्ल लागतंय. जा ना आता तू खेळायला. मला काम करायचं ना. नको? आई सोबत जा. जा जा. घे गाई याला टोमॅटो. जातो का तू एकटा? Testing was done when गाईच आज वर्क फ्रॉम होम आहे माझं.
आणि माझ्या मागे जॅकेट दिसत असेल ना तुम्हाला, याची स्टोरी सांगणार मी थोडक्यात. तर गाईज ह्या जॅकेटची स्टोरी काय माहिती का? पहिलं मी तुम्हाला ते घालून दाखवतो बरं का. असं काहीचं जॅकेट आहे, म्हणजे एकदम कम्फर्टेबल आणि थोडंसं मोठ्या साईजचं आहे. हे बघा, त्याला एक चेन आहे बरं का. आणि इथं पण असं काहीतरी चेन निघाली नाही पाहिजे असं काहीतरी सिस्टम आहे. आणि याची पॉकेट बिकेट जबरदस्त आहे. इथे एक पॉकेट आहे, इथे एक आहे, आणि साईडचे पॉकेट आहे ना 2, त्याला सगळं चेन आहे अशी, म्हणजे एकदम स्ट्रॉंग क्वालिटी आहे. आणि हे बघा, आतून पण तुम्हाला एक इथं खिसा आहे, आणि इथं पण अशी जिपवाला पॉकेट दिलेलं आहे त्यांनी, इकडून पण आणि आतून पण एकदम मटेरियल भारी आहे. आणि इथं पण हाताला असं बटन आहे लावायला. हे बघा, ओव्हरऑल एक नंबर क्वालिटी याची. आणि ह्याची स्टोरी अशी आहे गाईज, आम्ही हे घेतलं होतं 2 वर्षापूर्वी. तर आम्हाला जायचं होतं तिकडे कोकण ट्रिपला, म्हणजे आम्ही सांगवीला राहत होतो आणि बाईकवर गेलो होतो आम्ही कोकणात, दिव्यागार, हरिहरेश्वर वगैरे बाईकवर. तर त्याचे ब्लॉग पण आहेत आपल्या यूट्यूबला. 2 वर्षापूर्वी गेलो होतो. तर आपले जर तुम्ही ब्लॉग बघितले ना यूट्यूबवर, तर हे जॅकेट आहे. आणि इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे काय माहिती का, हे जॅकेट मी रस्त्यावर घेतलं होतं, फक्त काहीतरी 250 का 300 रुपयाला घेतलं होतं. मला नाही वाटत ह्याची ओरिजिनल प्राईज 1,000-1,500 पेक्षा कमी असेल ओरिजिनल. आता काय लोक म्हणतात की रस्त्यावरचा माल चोरीचा असतो, यूज केलेला असतो, पण जॅकेटसारख्या गोष्टी यूज केलेल्या असल्या तरी काही हरकत नसावी असं मला वाटतं. कारण ते काय आपले इनर कपडे नाही आहेत. आणि जॅकेट मी तेव्हा घेतलं टाईमपासमध्ये घेतलं होतं, पण हे खूप यूज झाला आहे त्याचा. अजून पण चांगलं आहे बरं का, ते खाली इलॅस्टिक पण आहे. आणि हां, हेच सांगायचं होतं मला की काही वेळेस कसं असतं गाईज, की रस्त्यावरचा माल पण भारी निघतो. तर आपल्याला वाटतं ब्रँडेड, इकडचा तिकडचा, दुकानातूनच घेतलं पाहिजे. आता काही दुकानांचा चांगला असतो माल, पण काही दुकानांच्यात आपल्याला बॅकग्राऊंड माहीत नसतं कुठून आलेला आहे तो माल. तर सांगायचा मुद्दा हाच आहे की कधी आपण रस्त्यावर पण शॉपिंग केली पाहिजे. तर चांगलं लागलं, लकीली चांगलं लागलं मला जॅकेट ते. तर हीच एक गोष्ट मला तुमच्यासोबत शेअर करायची होती. गाईज, विमानचा ॲक्सिडेंट झाला, हे बघा, लागून घेतलं इथं. दाखव तू दाखव कुठं लागलं. कुठं लागलं? दाखव. कुठं पडला तू? ती काकाची गाडी ते पंखा असं ना ते कुटीचा, आणि ते लागलं. कसं लागलं तुला? दुखतंय? मग कशाला तू पळत असतो इकडं तिकडं वडावं लागत खाली गेली इकडं. हां, आपण आता खेळू बरं का. दुखापत चालू झाली वाटते. त्या दिवशी पायाला कापलं, आता हे तरी सांगते पळत वर जातो भिंतीवर. आता ते दुखणार थोडे दिवस. दादू रडला का लागलं? नाही रडला नाही ना? ते त्यांची ते खेळत होता. आता दुखत असेल. ते पावडर इकडे बघू थोडंसं. दाखव लागलंय थोडंसं. थोडंसं लागलं, थोडं मी एवढंसं लागली. दम घेत त्याचा खाली पडला ना. 2 व्हीलर लागली का? बारकी गाडी ती कुटीच्या मागचं नाही का असं प्लॅस्टिकचं, आणि ते लागलं. प्लास्टिकचं लागलं का? प्लॅस्टिक. गाईत जसं प्रियांकाला कळालं ना विमानला लागले, प्रियांका पळतच आली. तिचं काम चाललं होतं, तिकडे जाणार होती. आता एवढी घाबरली ना, तर आम्ही सांगितलं एवढं काही झालेलं नाही आहे, त्याच्यावरती पावडर लावली आहे इन्फेक्शन होऊ नये म्हणून. चांगलंच लागले बाळाला आमच्या. वा कोला, पोलर बियर, हायना, क्रोकोडाईल, गोरिला, इकडे बघ, गोरिला, मम्माकडे नको बघू, चिंपांजी, इकडे बघ, तू नको गाड्या घाल गडी. चिंपांजी, वुल्फ, हा वुल्फ आहे बरं का, झेब्रा, जिराफ, मंकी, एलिफंट,
एलिफंट. मला डिकॅथलॉनचा कॉल आला होता परत आज. ते म्हणले काय झालं, तुम्ही खुश नाही का? त्यांना म्हणलं खुश नाही, त्यांनी इन्स्ट्रक्शन नीट नव्हते दिले आम्हाला, कन्वे नाही केल्या. आणि काय नाही म्हटले, मग काय चुकलं असेल तर सांगा. म्हटलं तेच चुकलं की त्यांनी इन्स्ट्रक्शन नीट नाही दिले आणि रीलवाल्यांनी आम्हाला मिसलीड केलं. म्हणजे जसं खरं कंडिशन दाखवलीच नाही. मे बी म्हटलं तुमची ती मार्केटिंग स्ट्रॅटेजी असेल, पण कस्टमरला फसवायचं नव्हतं. मग ती म्हणली नेक्स्ट टाइम वी विल असं करू तसं करू. म्हणले ऑगस्टमध्ये पण ऑफर येणार आहे, तेव्हा पण तुम्ही या. आम्ही तुमच्यासारखे व्हॅल्युएबल कस्टमर आम्ही लूज नाही करणार, तुम्ही परत या ऑगस्टमध्ये. मला वाटलं ती बोलेल की रील डिलीट करा असं तसं, नाही. हा चला, ऍटलिस्ट क्लायंटला तिने सॅटिस्फाय केलं असं बोलू शकतो. ती म्हणली माझं नाव सोनी आहे, मला तिकडं आल्यावर भेटा तुम्ही. चालतं. चलो गाईज, भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. आणि विवांनी लागून घेतलेलं आहे धडपड्या. आजच्या ब्लॉगमध्ये महत्त्वाचा पॉईंट होता, लागून घेतले. ऐ हात नको लावू. बघा बोरो प्लस किती लावली प्रियंकाने, थापली डायरेक्ट. हात नाही लावायचा. उद्या बरं होईल. तर बघूयात आता कसा करतोय गुणी बाळ कोऑपरेट. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय, टेक केअर, सी यू, बाय. भेटूया. Bring me into golden sunlight. If I'm going with you, I know we'll get to the other side. Sinking in, I know this feels right. Catching a break.